बहिणी ऐक लागलो मला मम्मी विघ्नेश दादा अरे काय तू लागलं का तुला पाय तू चप्पल घे लागलं का तुला कुठे लागलं दादा अरे बहिणींना लाग ऐक देवा असं काय करतो बहिणी हळूच मलम लावू बापरे, खूप लागले विघ्नेश दादा अहो मी काय म्हणते असं किती वेळ बाहेर बसायचं कंटाळा आलाय अगदी कुठे गेले असतील हे सगळे जण काय अंदाज येत नाही जवळपास कुठे गेले असते तर एव्हाना यायला हवी होती हो कळत नाही काही मी काय म्हणते हे एवढे पैसेवाले कुठे फिरायला वगैरे तर नसतील ना गेले असं असू शकतं बरं असं असू शकतं आई अगं भूक लागली अगं खूप बघा हिलाही भूक लागली आपल्याकडे पैसेही नाही काय करायचं आता तोच विचार मी पण करतोय आई हा अगं हे आपलंच घर आहे ना अहो मग बाबा आपण कुलूप तोडूयात ना हो कुलूप तोडलं तरी चालेल आपलंच तर घर आहे हा असं म्हणतेस ठीक आहे बघतो काहीतरी करतो तोडा ना बाबा नको कुलूप नको तोडायला मी बघतो काय ते काही दिसतंय का नाही ना थांब बाबा गेलेत ना कुठे काय झालं बाबा सगळी दारा खिडक्या बंद आहेत अरे उघडली अय्या उघडलंय इथून आज जाऊ शकतो आपण हा मी काहीतरी घेऊन येतो आज जाण्यासाठी हा लवकर शोधा आपण बॅग घेऊन येऊया हो चल 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 आपल्याला लवकर खेळायचं इकडे या पटकन काय बसा बरं इकडे मला सांगा काय करत होता तुम्ही छोटी आई आम्ही खेळायला जातोय असं नाही जायचं आता संध्याकाळ झालीये ना मग खूप डास येतात आणि डासांमुळे आजार होतात म्हणून आता ओडोमॉस लावून जायचं छोटी आई आम्हाला लवकर जायचं खेळायला रिद्धी ताई आता आपण ओडोमॉस लावूया तुला माहिती आहे ना पूजाला डासामुळे डेंग्यू झाला होता ओडोमॉस आपल्याला 100% सेफ ठेवेल करेक्ट ओडोमॉस बघा किती स्मूथ आहे आणि याचा वास सुगंध आहे ना म्हणून आपण रोज ओडोमॉस लावलं पाहिजे कारण एक ओडोमॉसच आहे जो आपल्याला 100% सेफ ठेवतो घराबाहेर सुद्धा ओडोमॉस मध्ये सायट्रोनेला आणि ॲलोवेरा सारखे नैसर्गिक तत्व आहेत त्यामुळे आपल्याला 100% सेफ्टी मिळणारच रोज ओडोमॉस लावायचं ठीक आहे वाव हे किती स्मूथ आहे चिकचिक सुद्धा नाहीये हो ना मी सांगितलं होतं की नाही छोटी आम्ही आजपासून ओडोमॉस लावल्याशिवाय खेळायला जाणार नाही व्हेरी गुड चला चला पळा खेळायला जा चल इथे आपण खेळायला जाऊया भाऊजी थांबा भाऊजी आओ नका मारू भाऊजी अहो लागेल ना गोळी लागेल ना भाऊजी ऐका ना अभ्या भाऊजी बंदूक खाली घ्या भाऊजी तू कितीही गयाबया केलीस तरी आता मी मारणार आहे. भाऊजी ऐका ना जरा काय बोलतो ते ऐका ना मी बंदूक काय खाली- सांगितलं भाऊजी बोलणं बंद कर हो हो तयार हो हो पटकन तयार हो हा हा चल ठेव सफरचंद डोक्यावर हा. तुझ्या डोक्यावर आणि अजिबात हालायचं नाही अरे
अरे हे काय? भाऊजी लागल ते हो. हे काय बाबा, प्रायश्चित्त मामाच्या डोक्यावर ऍपल. हो 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 हो, म्हणजे हा शोलेचा सीन आहे. दादा शूट कर. अब तेरा क्या होगा रे अभ्या? विघ्नेश साहेब, मैंने आपका नमक खाया है. तो अब गोली खा. बाबा मारा मारा, प्रायश्चित्त मामाला मारा. काका थांबा, मला मारू द्या, मला आवडतं नेम धरायला. हो खरंच हा. आवडतं मनापासून? हा. बरं ठीक आहे घे. अरे पण हो. गौरव हे बाबा तुझा नेम चुकीचा लागतो हा बाबा, नको असं काय करू. तू दे रे विघ्नेश. हे बघ, सफरचंद फुटायच्या ऐवजी जास्तीत जास्त काय होईल, या प्रायश्चित्त रावचा डोळा फुटेल. तसंही त्याला प्रायश्चित्त घ्यायचंच आहे ना. हा चल गौरव, हा नेमदार. मार रे बिंदास मार मार. ए गौरव सांभाळ, गौरव सांभाळ. तुला तुझ्या आईची शपथ आहे गौरव. चॉकलेट पाहिजे. ए गौरव, अरे मला थांबा ना. अरे अरे ती घरात सुटायला बघू. त्याला बघू ना. अरे आण त्याला इकडे. अरे काय चाललंय आणि तुम्ही काय एवढे हसताय? अगं, मी सांगतो तुला, प्रथमेश दादा आभ्याची नुसती गंमत करतोय, पण तो बघ ना किती घाबरलाय. पकड पकड त्याला पकड. हो? मुलांनो चला मुलांनो, पावभाजी रेडी आहे, पटकन खाऊन घ्या. चला पावभाजी. चला बाबा भूक लागली आपण खूप. दादा, अभिलाषा वहिनी आणि कॅशवनी नाही सोबत घ्या, त्या जेवायला नाही म्हणताय. भूक नसेल त्यांना राहू दे. दादा प्लीज असं का म्हणताय? सॉरी म्हणाल्या ना त्या, सुधारण्याचा प्रयत्न करणार आहेत, मग आपल्याला काय हवंय अजून? दादा प्लीज गोष्टी जास्त ताणू नका. ह्या घरातली नाती तुटलेली नाही बघवणार मला. प्लीज दादा प्लीज. थँक्स. चल रे विघ्नेश. हे मीरा, हे दोघेही बहिणींशी बोलत नाहीयेत. मग तू कालपासून जे काही करतेस या सगळ्यात तुझ्या आयडियाज आहेत? हो हो, म्हणजे तू लव्ह गुरु झालीस. चल रे. हो ऐक ना, एक काम कर ना, तुमच्या ह्या लव्ह गुरूंना सांगा ना जरा, माझ्याही प्रेमाचं एक काम आहे ते करा म्हणून. कुणासाठी? ऑफकोर्स माझ्यासाठी. मला भूक लागली आहे. भूक लागली हा. मग चला ना, पावभाजी रेडी आहे. नाही तसं, मीरा ऐक ना. अय्या, कॅश वहिनींची खोली वाटतं. छान आहे. अय्या, आरसा पण आहे. दोन ड्रेस. शी, हा नाही सांगा. मस्त आहे. मला असाच हवा होता. रंग पण किती छान आहे ना. घालून बघते. अय्या, किती मस्त दिसतोय ना. असाच ड्रेस हवा होता मला. अय्यो, मेकअपचं सामान. मेकअप करते. काय लावू? ठीक. काय डोळ्यांना लाज वाटत. छान दिसते ना मी. अय्या, कपाट पण आहे. आता आले. हा, काय हे? साड्या छान आहेत. नेसून बघते. शी, हे नको. हे छान आहे. साडी नेसून बघते. जेवणावर असा राग काढू नये. आणि तुम्ही काढता तो? असं तू काहीतरी मूर्खासारखं वागायचं आणि मी रागवायचं पण नाही तुला. जेवण घे. तुम्ही जेवला? हो. हो?
खोटं बोलू नका. चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. जेवण घे. ठीक आहे तर मग मीही नाही जेवणार. अगं का? का म्हणजे काल माझ्यामुळे तुम्ही शर्यतीत हारलात ना, म्हणून मी ठरवले की मी नाही जेवणार. अहो कुठे चाललात? कावळ्यांना टाकायला. काय पण तुम्ही खाऊन का नाही घेत? अभिलाषा तू खाऊन घे ना. हे बघ मी रागाच्या भारात बोललो असेल पण विसरून जा ना. खर तर सायकलचं टायर आधीच पंक्चर होतं. मी म्हटलं ना तुम्हाला मी नाही जेवणार म्हणून. जोवर तुमचा राग जात नाही तोवर मी नाही जेवणार असं ठरवलंय. अभिलाषा गेला माझा राग. खरंच अहो तुमचा राग गेला. अभिलाषा तू माझी बायको आहे. काल एका चाकातली हवा गेली तेव्हा सायकल कशी चालत होती बघितलंस ना तू. हे बघ माझ्या संसाराला, माझ्या मुलींना आणि मला तुझी खरंच खूप गरज आहे. फक्त ना तू. नाही नाही नाही, अशी चूक मी पुन्हा कधी कधी नाही करणार. तुमचा राग गेला तेव्हा परमेश्वरा तुझी खूप खूप कृपा. तू यांना सद्बुद्धी दिलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अहो काय झालं? नाही आता पुन्हा काय चूक केली मी? काही नाही. मग असं कपाळाला हात का लावला तुम्ही? अगं तू देवानी मला सद्बुद्धी दिली ना म्हणून त्याचे आभार मानतो. हा बर बर. घे सुरू कर. अहो मला भरवा ना. मी नाही नाही नाही, आणि असं म्हणू नका आता की प्रश्न तत्वांचा आहे. भरवा. आबा अभिलाषा भरवा. मी भरू. अरे हळू 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 हळू. अरे बापरे. हळू फुंकर मार नाही तर बँडेजच उडून जाईल. काय लावलंय? नाही नाही त्यांनी काय होणार नाही. झोमणारा औषध लाव, बरं वाटेल. मला नाही, तुलाच बरं वाटेल. पूर्वी थोडस जरी लागलं तरी कसं धावपळ करायचं, औषध लावायचं, जेवण भरवायचं, आणि आता एकटाच पावभाजी खातो. सॉरी माझ्यामुळे तुला लागला. कॅश मीरा बोलवते. मस्त झाली पावभाजी, घेऊन ये. मला नाही खायची पावभाजी. मी आज जेवणारच नाहीये. किती आवडीची पावभाजी असली ना तरी मी खाणारच नाहीये. तुला आवडते ना तू खा. जा, 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 जा. माझ्या आवडीची पावभाजी असली ना तरी मला सगळ्यात जास्त कोण आवडतं माहिती? कॅश तू. म्हणजे जगात सर्वात सर्वात जर मला कोण आवडत असेल ना तर माझी बायको. खरंच? जा बाबा, आम्ही तुम्हाला खरं सांगितलं तर तुम्हाला खोटंच वाटतं. नाही 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 नाही, खरंच.
भूक लागली होती. खरंच खरंच. मला पण भूक लागली आणि खरंच भूक लागली. हॅलो. हा अगं मी चिंगी बोलतीये. बोल ना, कशी आहेस तू? हो हो मीच फोन केलाय. आता बास हा, मला माहितीये दरवेळेला मी मिस कॉल देते आणि तू मला फोन करतेस ते, पण आज मी फोन केलाय मी. आई कसला मस्त वास येतोय ग. हा बोल ना तू, बोल बोल मी ऐकतेय. हो ग आमचाच फोन आहे. आमचाच म्हणजे आमच्या नवीन घरातला फोन आहे. बोल बोल, हवं तेवढं बोल. हो ग बोल. तुला माहितीये मी ना इकडे खूप नवीन ड्रेसेस घेतलेत. हो ना माझेच आहेत सगळे. जेवण तयार आहे. जेवण आहे मला लवकर. हो. चिंगी चल जेवायला. हो आले आले. ठीक. चिंगी चल बाळा लवकर. जेवण बाकी मस्त झालंय. मला वाटतं आपण आपली शेवटची जमीन विकली ना तेव्हा चमचमीत जेवलो होतो. शेवट. हो त्या गोष्टीलाही बरेच दिवस झाले. तेव्हापासून तोंडाची चवच गेली होती. ही लोक येईपर्यंत तुम्हाला असं चांगलं चांगलं बनवून देईन. हो खा. चिंगे अगं ये. जरा थांब. आई बाबा हो, पण या घरातली माणसं परत येणार आहेत कधी? त्यांच्या परत येण्याने काय फरक पडतो. आपण घराबाहेर थोडीच थांबलोय. ते नाही आले तरी हे आपलंच घर आहे आणि ते आले तरी हे आपलंच घर. तू बोल फोनवर, बिंदास बोल. काय फोन मिळाल्याची चिंता करू नको आणि जी मजा करायची ती कर, जी हौसमौस करायची ती करून घे बिंदास एकदम. मी काय म्हणते रात्री स्वयंपाक काय बनवू? रात्रीच्या स्वयंपाकाला भरपूर उशीर आहे अजून. त्याच्यावेळी ती मध्ये एकदा जरा कांदे भाजी आणि कांदा पोहे मस्त झाले पाहिजे. कांदा महाग झाल्यापासून ना कांदा खायलाच मिळाला नाही, खायला काय पाहायलाही मिळाला नाही. बरोबर. जेवा तुम्ही जेवा. अगं माझ्या आईने ना मस्त स्वयंपाक बनवलाय. मी नंतर बोलते तुझ्याशी. हा मी करेन ना तुला फोन. टेन्शन कशाला घेतेस, माझाच फोन आहे. बाय बाय. आई भूक लागली. हो हो खा खा. थँक्यू. अभिलाषा वहिनी. वाह वहिनी क्या बात है. शाबाश मेरे लाल. अभिलाषा काय करणार आहेस? मी दाखवते. टाळ्या टाळ्या. वा वहिनी वा. कम ऑन. देवाचं नाव घेते आणि तुमच्या समोर ना एक नाट्य संगीत सादर करते. हा नाट्य संगीता अबा ऐका. हा नाही तो रियाज आजकाल होत नाही ना म्हणून जरा. खालची पट्टी आहे की वरची असते. नाही मी विसरले काय होतं ते. मग चालू करते ना आता पुढे गायला. हा आलापच झालाय. गाऊ तर कशाला उगीच गायला सांगतात मला.
दादा घ्या ठेवा हो घ्या 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 हा. हे घ्या बॉल घ्या अहो पण मी या खेळात नव्हतो. आता खेळतोस पण. अहो तुझ्यावर राज्य आहे असं काय करतो? हा चला 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 चला. ए, प्रायश्चित्त. अगं आहेस कुठे तू? हं? अरे तू इथे झाडांना पाणी घालतेस होय? हो काय झालं? मी तुला घरभर शोधतोय. गंमत झाली. आज एक गृहस्थ त्याच्या तिन्ही पोरांना घेऊन आमच्या आखाड्यात आले होते. मला तुझ्या बापड्याची आठवण झाली. तो त्याच्या तिन्ही पोरांना घेऊन आला होता बघ, आठवतंय तुला? त्याच्या तिन्ही पोरांना आखाड्यात असं घुमवलंय म्हणून तर. तुम्ही त्यांची तालीम आखाड्यात घ्यायचात आणि घरामध्ये मी अभिलाषा आणि काशीची. पण काय म्हण, तुझ्या त्या बापड्याची तिन्ही पोरं म्हणजे 3 तारा आहेत नुसत्या. हो प्रथमेश, तिची डेअरी काही कमी होतच नाही. याचं आपलं वय वाढतंय आणि पोटही वाढतंय. हो विघ्नेश, शेअर मार्केट वर जायला लागलं की याची तब्येत उतरली. एक तारा आहेत नुसत्या. अहो मी काय म्हणते, आठवण काढलीच आहे तर बबड्याला फोन करा ना. किती दिवसात त्याच्याशी बोलली नाहीये मी. करूया की आत्ताच करूया. जरा बोलते त्याच्याशी. काय बघ काय तुम्हाला काय करून दाखवू मी आता? मी काय नाही नाही आपण निबंध गोष्ट डान्स. हा तुम्हाला मी डान्स करून दाखवतोय एखादा मस्त पैकी. हा पण भाऊजी, पण तुम्ही माझ्या आवडीचं गाणं लावायचं. हा एकदम ढिंचाक ढिंचाक. वा. अहो नाचताना आपण अशी पतंग उडवतो, धत्ताका 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 अशी आपण ढील पण देतो मांजाला. रत्ताका 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 रत्ताका. हे तर कायच नाही. अशी 100ची नोट असते ना, तशी कमान टाकून तोंडानं उचलतो आपण. हा हो हो हो. अरे काय सांगतोस काय? अहो, मग काय. अहो आमच्याकडे गावाला वरातीमध्ये नवरा नवरी नसू दे चालते, पण नाचायला आभ्या पाहिजे. एकदम पब्लिक डिमांड. ठीक आहे, पण तू आता जे काही करणार आहेस ना, हा तुझ्या प्रायश्चित्ताचा भाग आहे हे मात्र लक्षात ठेव. हा म्हणजे तू जितकं चांगलं करशील ना, तितकं तू प्रायश्चित्ताच्या जवळ जाशील. हा ठीक आहे. अहो भावाजी मग टाइमपास कशाला करताय? लावा की एखादं झकाच गाणं. ठीक आहे मी लावतो. हा थांबा 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 थांबा. आणि हे बघा, आता तू जे सांगितलं ना ते सगळं करायला हवं. अहो बघाच. आणि अजून एक अट आहे, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू थांबायचं नाही. होय कबूल? अहो कबूल. लावा गाणं. नक्की? या लावा. हा हा. ये ढांजा काय ढांजा काय ढांग. हं? अहो भाऊजी ते जरा गाणं लावा ना, जरा असं एकदम काय हे. वा वा वा, क्या बात है. काय भाऊजी हे काय लावलं तुम्ही?
वैतागायला काय झालं एवढं? अरे फोन लावतोय एकतर लागत नाही, ज्यांचे लागतायत ते उचलत नाहीत. हे तूच कर फोन. थांबा तुम्ही जरा, मी लावून बघा. पुणे. हॅलो. बाबडे, अरे काय आहे, केव्हाचा फोन लावतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही कोणी उचलतच नाहीये. एक तर तुला माझी कधीच आठवण येत नाही आणि तू स्वतः तर फोन करतच नाहीस, आणि मी केला. हॅलो ताई, मी बबड्या नाही, विलास बोलतोय. विलास ओळखलं का? नाही, तुम्ही लोक मला कधी फोन करत नाही म्हणून विचारलं. विलास? अगं असं दचकायला काय झालं? तू बबड्याच्या घरी काय करतोयस? मी बबड्याच्या घरी बबड्याला भेटायला आलोय. बबड्याला फोन दे. तो घरी नाहीये. मग गायत्रीला दे. तीही घरी नाही. खरं तर ती सगळी मंडळी आम्ही येण्याच्या आधीच बाहेर गेली होती कुठेतरी. घर बंद होतं, मग घरात शिरलास कसा? आपल्याकडे फक्त दाराला कुलूप लावायची पद्धत, खिडकीला नाही. मग काय, अलगद खिडकी उघडली आणि आलो आतमध्ये. काय चाललं होतं त्या आभ्याचं? कसा नाचत होता, काय गात होता, काहीच कळत नव्हतं. अरे देवा, तू त्याचा चेहरा बघितलास का? नाही बघितलास? कोणीतरी जबरदस्तीने एरंडेल पाजल्यासारखा होता चेहरा त्याचा. नाही, पण त्याला हवं होतं ते गाणं का नाही लावलं? अगं पण असं आपण बोलून काय उपयोग? त्याने कधी नाचायचं, कसं नाचायचं, कुठल्या तालावर नाचायचं हे त्याचा मदारी ठरवणार, आपण नाही. मदारी? अगं प्रथमेश. हा, अहो पण आपला प्रथमेश कुणाशी असंही वागू शकेल हे मी पहिल्यांदाच पाहतेय. नाही, मी बऱ्याचदा पाहिलंय त्याला असं वागताना. म्हणजे ज्या वेळेला परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटायला लागतं ना, त्यावेळेला मग प्रथमेश आपलं हे रूप दाखवतो. आणि खरं सांगू का, मी सुद्धा या वेळेला त्याच्यामध्ये पडत नाही. बघितलंच ना, आईच्या तालावर नाचणारा आब्या कसा सुतासारखा सरळ आला प्रथमेश समोर, की नाही आला. छान गाणं लागले का? कोणी लावलंय? कोण गाते का? अहो तुमचा फोन वाजतोय. ओ हॅलो हॅलो, गप्पा बसा रे. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल गा ताई, बोल. अरे बबड्या, कुठे आहेस तू? अगं आम्ही इथे बाहेर आलोय जरा पिकनिक साठी. केव्हाची फोन लावतीये, फोन उचलायचं कळत नाही का रे? तू उचलत नाही, तुझी बायको उचलत नाही, मुलं उचलत नाहीत, काय चाललंय? अहो कुणाचा फोन आहे? एक मिनिट. अगं ताईचा फोन आहे, फोन करते. हा बोल गा, बोल बोल. आधी मला सांग, तुम्ही सगळे कुठे आहात? अगं मी तुला म्हणालो ना, आम्ही बाहेर गावी आलोय पिकनिक साठी. मग आता ताबडतोब घरी जा. का ग, काय झालंय? अरे तो विलास घुसलाय तुझ्या घरात. काय विलास? अगं तो माझ्या घरी कसा येईल? आम्ही तर सगळेजण इथे आहोत. हे बघ ताई, मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, गैरसमज वगैरे काही झालेला नाहीये बबड्या. मी स्वतः त्याच्याशी तुझ्या घरच्या फोनवरती बोललेली आहे. आता तो का आलाय, तुझ्या घरामध्ये का घुसलाय हे जाणून घ्यायचं असेल तर ताबडतोब तिकडनं निघ आणि घरी जा. माझ्याशी बोलण्यामध्ये वेळ घालवू नकोस. काय झालं? आणि हा विलास कोण? माझा चुलत भाऊ. पण तुम्ही कधी बोलला नाही त्याच्याबद्दल? आवर्जून त्याच्याबद्दल काही सांगावं अशी काही परिस्थिती नाही आहे गायत्री. चला आपण पण जाऊया. चल लगेच निघूया आपण. सगळे बिचारे हसता खेळतायत, त्यांना काही कळायला नको. नाही त्याच्याबद्दल काय ना ते मी तुला आता प्रवासात सांगतो. चल चल निघूया आपण, चल. आबा, बॅग घेऊन कुठे निघालात? कुठे आम्ही? मी सांगते, वृद्धाश्रमातून फोन आला होता यांच्या फोनवर माझ्यासाठी. हो 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 हो,
म्हणजे माझ्या फोनवरती फोन आला, ते म्हणाले की तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्यांना गायत्रीच्या मदतीची गरज आहे. मग मी एकटीच कशी जाणार म्हणून मी यांना म्हटलं तुम्ही पण सोबत आला तर बरं होईल. हा आई अगं मग एवढाच मोठा प्रॉब्लेम असेल तर मी येतो ना तुमच्या सोबत. हो आबा, म्हणजे हो मी येते. चल ऋषी बॅग पॅक करायला घे. कशाला अगं? नाही काही गरजच नाही. म्हणजे आम्ही संध्याकाळी नाही पण फार फार तर रात्रीपर्यंत परतही येऊन जाऊ नाही का. हो हो, आणि तुम्ही मजा करा, तुमचं चालूच आहे की. आणि आम्ही परत येतो आणि मग आम्ही तुम्हाला जॉईन होतो. काय हा? चला ना, उशीर नाही, होतो. हो अच्छा. चला. या दोघांची पिढा इथून निघून गेली ते बरंच झालं. आता हे परत येण्याआधी मला माझं काम आटपून घ्यायला हवं. अभ्या शेठ. काय किती वेळ लावतो, लवकर कर. हे घ्या तुमचं ताट वाढलंय, घ्या. हे काय आणि खीर नाही केलीस? अहो केवढा गोंधळ झाला. उद्या करते, तुलाही देते. त्या आपले स्वयंपाकघर वापरतात आणि कपडे सुद्धा. अरे दादा दादा, बस बस. अरे बरं झालं तू आलास. अरे मी तुझीच वाट पाहत होतो. अरे किती वर्षांनी भेटतोय आपण. कसा आहेस तू? विलास, तू आज घरात कसा आलास? अरे आपण त्या विषयावर नंतर बोलू ना. तू तू थकून आलायस ना, जरा बस, आराम कर. विलास, मी तुला एक प्रश्न विचारलाय. घराला बाहेरून कुलूप असताना तू आत कसा आलास? अरे हसतोस काय तू? मी तुला काही प्रश्न विचारलाय ना. अरे दादा, आम्ही चोर असल्यासारखं तू विचारतोयस, मग हसून येतं काय करू? काय ग? हो ना. आणि अचानक बिचानक नाही हा, व्यवस्थित फोन करत होतो निघण्याआधी. कारण इथे आल्यानंतर रिक्षालाही द्यायला पैसे नव्हते माझ्याकडे, पण फोन उचलत नव्हता ना कोणी. मग विचार केला सरळ निघावं आणि इथे यावं, कारण इथे आल्यावर तू देशीलच ना रिक्षाला पैसे बिसे. पण इथे आलो तर दाराला कुलूप. काय ग? हो ना. अरे या नव्या वहिनी वाटतं. वहिनी नमस्कार करतो. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. अगं नमस्कार करा वहिनींना. संध्या चिंगे, ये चिंगे. आशीर्वाद घ्या वहिनींचे. नमस्कार कर. चांगला धनला होईल असा आशीर्वाद द्या वहिनी. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो. हो हो ना. हो. अरे आणि तुम्ही असे उभे का? बसा ना. आणि तुम्ही इथे काय बघत बसलाय? दादा वहिनीसाठी पाणी आणा. जा लवकर, लवकर. विलास, तुझ्याशी काय बोलावं हेच कळत नाहीये मला. अरे अचानक आलास आणि आलास ते आलास न कळवता, आणि आता घरात घुसलास तू. अरे ही काय पद्धत झाली? बाबड्या दादा, तुला तर माहिती आहे ना मी पद्धत बिद्धत मानतो का कधी. आणि इथे आलो होतो दाराला कुलूप, मग दुसरा मार्ग नव्हता ना घरात शिरायला. मग काय करणार? आणि शेवटी शिरलो तर आपल्याच घरात ना, दुसऱ्या कोणाच्या घरात तर शिरलो नाही ना. आणि राहिली गोष्ट आता अचानक येण्याची, तर तू आम्हाला विसरलास, आम्ही नाही विसरलो तू. विलास, मुद्दामून तुझी आठवण ठेवावी एवढा चांगला वागलेला नाही तू कधीच. अरे असं काय बोलतोयस दादा? आपलं नातं आहे रक्ताचं. मी चुलत भाऊ आहे तुझा. पुरे सगळं माहिती आहे मला. गावी तू केलेले प्रताप कानावर आलेत माझ्या. गावी असलेला जमीन जुमला सगळं विकून खाल्लंस. आता हातामध्ये काही उरलं नाही म्हणून तू इथे आलायस, हो ना? अरे काहीच उरलं नाही असं काय म्हणतोस दादा तू? अजून बरंच काही आहे बाबड्या दादा, आणि त्याचीच बोलणी करायला आलोय मी. कसली बोलणी? अजून लक्षात नाही आलं का तुझ्या? मग ऐक. एक चकार शब्द बोलू नकोस. दाजी, तुम्ही? होय,
तुम्ही दोघं इतक्या लांबून? हे काय थेट निघालो आणि आताच पोचतोय. अरे हा ऐकव तुझ्या घरात शिरला असं कळलं ना, म्हणून लगेच निघालो. म्हणजे तू पोचशील ना पोचशील. म्हणजे तुम्ही कळवलं बाबड्या दादाला की मी घरात घुसलोय म्हणून? का तुला काय म्हणायचंय? आणि काय रे ए आयत्या, लाज नाही वाटत का रे तुला? हा, गावाकडे काम करायचं सोडून सरळ इकडे निघून आलास. गावचं सगळं विकून बापसाचं नाव घालवलंस ते घालवलंसच. हे नाशकात काय करायला आलायस तू? बरं झालं तुम्ही दोघं आलात, नाही तर बबड्या दादाशी बोलायचं, परत तुम्हाला फोन करून सगळं सांगायचं, यात फुकट वेळ गेला असता. काय ग? हो ना, व्यवहाराची बोलणी करताना मोठं कोणीतरी साक्षीला झालं. हो ना संध्या, काय म्हणायचंय तुला? मी सांग दाजी, काय गावाची प्रॉपर्टी मी विकली, लीजवर दिली किंवा काय केली, पण इथल्या प्रॉपर्टीवरही माझा हक्क आहेच की. काय? हो, ज्या जागेत हा आभाळमाया बंगला आहे ती आपली पिढीजात जागा आहे. अहो, 7-12वर नाव आहे त्यांच्या वडिलांचं, तपासून बघा हवं तर. आणि म्हणूनच या जागेवर माझा जो हक्क आहे तो सांगण्यासाठीच मी इथं आलोय. हो ना. विलास, तू या घरावरती हक्क सांगतोयस तू? हे माझं घर आहे, मी काडी काडी जमवून बांधलंय. पण असं कुठं लिहिलंय? काय ग? हो ना. हे घर बांधताना झालेल्या खर्चाच्या पावत्या आहेत माझ्याकडे. अहो, पण 7-12चं काय? हा, आणि ते गप्पा बसत मगाच बसून ऐकतोय 7-12 काय चाललंय काय? अरे मी सांगतोय, हे घर विनायकचं आहे, त्यांनी बांधलंय. अरे एवढी वर्ष राहतोय तो इथे आपल्या कुटुंबासकट. तेच तर म्हणतोय मी. आता एवढी वर्ष राहिलं आमच्या जागेमध्ये, आता तरी आमची जागा आम्हाला द्या. विलास, तुला भाऊ म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मला. दादा, विषयांतर करू नको. आपला विषय काय चाललाय? या घरावरच्या माझ्या हक्कात. मग तुला मला काय म्हणावं असं वाटतंय ते आपण नंतर बघू ना. विलास, बऱ्या बोलानं इथून चालता हो, नाहीतर तू माझा चुलत भाऊ आहेस हे विसरून जाईन मी. तुला तेच हवंय रे, मला नाही. माझा हक्क विसरायचा आहे तुला. पण मी बरा विसरू देईन? अरे काही लाज लज्जा आहे का नाही तुला? हा, जनाची नाही तर मनाची तरी. गावचं फुकलं सगळं आणि आता इथे आलास माझ्या बाबड्याचं घर बळकवायला. अहो आत्या, आम्ही काही कोणाचं घर बळकवायला आलेलो नाही. आम्ही आमच्या घरावर हक्क सांगायला आलोय. अहो, 7-12 बघा जमिनीचा काय आहे तो. हो ना, 7-12 बघा हवं तर. तुला दाखवतो मी माझ्याकडचा 7-12. चल. थांबा दाजी, अशी बळजबरी केली तर आम्ही कोर्टात जाऊ. सांगून ठेवतो, आम्हाला भांडणं नकोय. आणि एकदा का कोर्टात गेलो की कोर्टच आदेश देईल तुम्हाला की यांना या घरात राहायला द्या म्हणून. विलास, या घरावर तुझा हक्क अजिबात नाही. अहो, पण 7-12 तर ह्यांच्या आणि तुमच्या वडिलांच्या सामायिक नावावर आहे. हो, कारण ही जमीन वडिलोपार्जित आहे. त्यावेळी आमच्या आजोबांची जमीन होती गावी आणि एक प्लॉट नाशकात होता. मला इथे सेटल व्हायचं होतं म्हणून मी इथे आलो आणि गावची तेवढ्याच किमतीची जमीन काकांनी घेतली. खरं तर हा व्यवहार त्यांनीच सुचवला होता आणि सगळ्यांना मान्य झालं होतं हे त्यावेळी. हो, पण तुझ्या या नवऱ्यानी त्या सामायिक जमिनीच्या 7-12 बदल करून स्वतःचं एकट्याचं नाव लावलं. एवढंच नाही, ती जमीन विकून मोकळा सुद्धा झाला आणि विकून आलेले पैसे उडवले. त्या उलट मी इथे आलो आणि हे सगळं उभं केलं एकट्यानं राबून. हो, पण याला पुरावा काय? अरे मी आहे ना, मी आहे साक्षीदार. ती तुझी बहीण आहे, हे सगळे आहेत ना. हो, पण कागद नाही आहेत ना. माणसं काय बोलतात यापेक्षा कागद काय बोलतात याला जास्त महत्व असतं कोर्टामध्ये.
अरे नालायका, विश्वासघातकी माणसा, कुठून जन्माला आलास रे आमच्या घराण्यामध्ये? हे बघ आत्या, विषय बदलू नको. आता आपण काय बोलतोय? या घरातल्या माझ्या हक्काविषयी नाही. विलास, आता मीही बोलतो या घराच्या हक्काविषयी. हे घर माझं आणि फक्त माझं आहे आणि मी या घरामध्ये कुणालाही वाटणी देणार नाही. चल ग. दादा उगाच चिडला. बरं झालं तू आलीस. खूप दिवस झाले तुझ्या हातचं थालीपीठ खाल्लं नाही. मी संध्याला नेहमीच सांगत असतो की थालीपीठ खावं तर ताईच्या हातचंच. जरा बनवतेस का? कॅश कॅश तू कसला विचार करतेयस? नाही, मी हाच विचार करते की आई आणि आबा असे अचानक घरी कसे गेले. खरं तर येताना मी तोच विचार करत होते, पण मग त्यांनी कारण दिलं ना की कारण ते तुम्हाला पटतंय का वहिनी? बराबर आहे. अगं तायो, मी आहे. मी अगं मी आभ्या. कोण? अगं तायो, अगं आभ्या. तू इकडे काय करतोय? लपून बसलोय. भावजींच्या नजरेत पडलो तर परत मला कामाला लावतील. अभ्या, तुला प्रायश्चित्त घ्यायचं होतं म्हणून करतायत ना ते हे सगळं? नाही तायो, नाही. ते म्हणून असं करत नाहीत. तायो आणि मायो. आता ही मायू कोण? या कॅश वहिनी, माझ्या गुरुमाता. मग त्याने मला लाच का ना मारे ना, त्या माझ्या गुरुमाता. मी मायो. तर ऐका तायो आणि मायो, तुमच्या विरोधात कट रचला जातोय. तू गप्प बस. कट करणारी तुझी आई होती, ती गेली आणि तुला इथे पाठवलं. कटबीट करणे तू तू तोंडच उघडू नकोस. गप्प बस. ती बरोबर बोलतेस तू कॅश. या दोघांनी असंच काहीतरी बोलून माझ्याही मनात भरलं आणि बघितलं ना किती गोंधळ झाला. ते हेही माझ्याशी बोलत नव्हते. हो बघा ना, विघ्नेश पण आता सकाळपासून कुठे बोलायला लागलाय आणि हा हा परत आला आणि कट आहे. अहो नाही, ऐका. अहो मायो, अगं माझं ऐक ना. अगं तायो मायो. आधी ते मायो मायो बंद करा, नाहीतर मी प्रथमेश दादांनाच बोलवतो. कशी? प्रथमेश दादा, प्रथमेश दादा. अहो ऐका ऐका मायो, माझं ऐका. ऐका ना. काय ऐका? काय ऐका अभ्या? आजवर तुझं ऐकलं आणि काय झालं बघितलंस ना तू? शेवटचं नाही काय सांगतो ते ऐका आणि बघा काय होतं ते. काय करायचं आम्ही? फक्त एक खेळ खेळायचा आहे, तो तेवढा खेळा. जर माझं चूक ठरलं तर मला कानफाडात मारा आणि घराबाहेर हकलून लावा. पर एक डाव माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो ज्या दगडाखाली माझे हात अडकलेत त्या दगडावर मी पाय कशाला देईन? काय करायचं? हा मी बघितलं. ऐका. सासूबाई